राधे राधे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. उद्या आहे 1 जून आणि उद्या लागणार आहेत खूप सारे केक. तर मग मी हे काय करते, तर माझं शॉपमधलं जे ओव्हन आहे जिथे मी केक बेक करते ते वेळेवर झालेलं आहे खराब. आणि मग मी आता काय करणार, तर आता रात्रभर जागून मी घरी गॅसवर केक बेक करणार आहे. हो, आता एवढे सगळे केक मी आता गॅसवरच बेक करणार आणि ते पण बहुतेक तरी मला रात्रभर जागायला लागणार. आणि त्यात झालं असं की काल रात्रभर मला खूप ताप होता. आम्ही त्या दिवशी वाघेश्वरला गेलो होतो आणि वाघेश्वरला जायला आम्हाला थोडं लेट झालं. आम्ही उन्हातच गेलो म्हणून ऊन लागल्यामुळे मी थोडी आजारी पडले होते. पण आता थोडंसं बरं वाटतंय आणि उद्या एवढे सगळे केक लागणार, तर मग काय करणार, उठायलाच लागणार ना मला. म्हणून मी थोडंसं फ्रेश होऊन आता केक बेक करते. आणि मला तसं सीमा पण हेल्प करते, ती पण केक बेक करते. ती चॉकलेटचे केक बेक करते आणि मी करत आहे व्हॅनिलाचे केक बेक. आम्ही शॉप बंद करून आलो. शॉप बंद करून आल्यानंतर जेवण बनवलं. जेवण होईपर्यंतच आम्हाला वाजले 11, 11:15 आणि आता त्याच्यानंतर आम्ही लागलोय आमच्या कामाला. तरी आता वाजलेले असणार आहेत 11:30. म्हणजे आता 11:30 पासून बघूयात आम्ही किती वेळ केक बेक करतोय ते. गॅसवर केक बेक व्हायला थोडासा वेळ लागतो, त्याच्यामुळे मी थोडंसं इथं वेट करत बसलेली आहे. आणि याच्यानंतर आम्ही झोपलो 1-1:30 वाजता. नंतर ही आहे दुसऱ्या दिवशीची सकाळ. सकाळीच उठलो आम्ही 5 वाजता आणि लगेच लागलोय आमच्या कामाला. मला तर उठायचा खूप कंटाळा आला होता, पण मग पुढे नंतर परत शॉपमध्ये जाऊन केक बनवायला खूप लेट होईल म्हणून मी बळच उठले. आणि त्यानिमित्ताने सकाळी सकाळी उठून मस्त चहा तरी घेता येईल म्हणूनही मला थोडासा कंटाळा जरा कमी आला होता. नंतर हे मी सुरू केलेलं आहे काम आणि माझं खूप पटपट केक बेक करणं हे सुरू होतं. गॅसवर एक केक बेक करायला 20 मिनिट लागतात आणि तेवढ्याच 20 मिनिटामध्ये ओव्हनमध्ये 4 केक बेक होतात. आता नंतर चहा घेऊन आणि माझं आवरून मी हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि केळी खाऊन आम्ही दोघी मग जाणार लवकरच शॉपमध्ये. आमचं हे सकाळी आवरलेलं आहे 9 वाजता. म्हणजे जेवढं आमचं टार्गेट आहे तेवढे केक बेक करून झालेले आहे. फक्त आता जेवढे केक बेक केले ते शॉपमध्ये जाऊन माझ्याकडून ते रेडी करणं झाले पाहिजे. आज मी शॉपमध्ये एकटीच असणार आहे कारण सीमा तिच्या तिकडच्या शॉपमध्ये जाणार आहे आणि मला तरी मदतीला कोणी सोबत नाही आहे. म्हणून थोडंसं गडबड करून आम्ही पटपट शॉपमध्ये जातोय. आता हे सगळे केक जे बेक केलेले आहे ते घेऊन जाणार आहे आता शॉपमध्ये. ते भरपूर आहेत म्हणून हे अशा मोठ्या गोणीमध्ये हे घेऊन जात आहे. आज आहे शनिवार आणि शनिवारी नेल्स काढलेले चांगले असतात हे असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणून सीमा एव्हरी सॅटर्डे नेल्स कट करते. मी तर नाही करत, पण ही लक्ष करून सॅटर्डेला नेल्स कट करतच असते. आमचं आता आवरलं होतं, निघायचं आहे, पण पूजा केली नव्हती. मी थोडासा कंटाळा केला होता, पण नंतर वाटलं नको की पूजा करूच. तसं जायला मला चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी केली पूजा. आणि त्याच्यातही सीमाची जरा गडबड सुरू होती, पटकन कर लेट होते. तर पूजा करून हे आता आम्ही निघालो आहे. फायनली आता सगळं सामान घेतलेलं आहे आमचं आणि आता जातो आहे आम्ही शॉपमध्ये. मला शॉपमध्ये जायचं म्हटलं की माझं
लवकर आवरतच नाही, काही ना काही माझं बाकीच असतं. एवढं सगळं काम असतं की मिररमध्ये बघायलाही टाईम नाही भेटत. तर रोज माझी लिपस्टिक लावायची ही जागा आहे आणि पटकन थोडंसं असतं, अवतार आहे, त्याच्यात तर पाहायचं कामच नाही आहे कारण गडबड पण खूप जास्त आहे. आणि हिला तर नंतर घरी येऊन मला शॉपमध्ये सोडून नंतर घरी यायचं आहे, स्वयंपाक बनवायचा आहे आणि पुन्हा पिंपरीच्या शॉपमध्ये जायचं आहे. आज आम्ही लवकर शॉपमध्ये चाललो. रोज शॉपमध्ये जातो तेव्हा हे सगळे शॉप ओपन झालेले असतात, रस्त्यावर भरपूर गर्दी असते. आम्हाला रोज शॉप ओपन करायला तरी बऱ्यापैकी लेट होतं, 11 साडे 11 तरी वाजतात. कारण रोजची कामं हे सगळं आवरा, स्वयंपाक करा, झाडू, भांडे, खूप सारी कामं असतात. मग ते आवरायला वेळ होतो म्हणून मग शॉपमध्ये आम्ही पोहोचतो 11 सव्वा 11 वाजता. आता हे इथे शॉपमध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि हे आहे लिंबू मिरची. एवढी सॅटर्डे आणि अमावस्या काही असेल तर हा लिंबू मिरचीवाला सकाळी हे आणून देतो आणि संध्याकाळी 20 रुपये घेऊन जातो. तर आपण म्हणतो ना, म्हणजे छोटा मोठा बिझनेस तर असं काही नाही आहे, फक्त कष्ट करण्याची माणसाची तयारी पाहिजे. तर आता हे माझं क्लिनिंग सुरू आहे. आता मी पटपट आवरून मला पटकन केक बनवायला सुरू करायचं आहे कारण माझ्याकडे एकही केक रेडी नाही आहे. नंतर मला शॉपमध्ये सोडून सीमा आली आहे घरी आणि ती बनवणार आहे आता जेवण. आता सीमा घरी जाऊन भाजी पोळी बनवणार आहे आणि मग नंतर तिला तिकडे जायचं आहे पिंपरीच्या शॉपमध्ये. आज 1 तारीख असल्यामुळे तिकडे थोडे जरा बऱ्यापैकी कस्टमर्स असतात म्हणून तिला तिकडे जायलाच लागेल. आणि हे आहे घरी एवढा सगळा पसारा. तर आता हे सीमा आवरेल. असं पण रोज सीमाच पोळी बनवते, मी बनवते भाजी आणि बाकीचे क्लिनिंगचं काम म्हणजे झाडून पुसून काही असेल तर ती सीमाच करते. आणि आणखी भांडे आणि थोडंफार आणखी जास्तीचं क्लिनिंगचं काय असेल तर तीच करते. मी फक्त करते भाजी आणि थोडंफार इकडे तिकडे असंच सकाळी सकाळी देवाचे सॉन्ग लाव, पूजा कर, हे माझे कामं असतात. काही लोकांचे कामं खूप फास्ट असतात. तसंच म्हणजे माझे बऱ्यापैकी जे पण कॉन्टॅक्टमध्ये आहे त्यांचे बऱ्याच लोकांचे काम फास्ट आहेत, पण मीच जरा कामामध्ये थोडी स्लो आहे. आता हिचं हे पोळी करून झालेलं आहे आणि नंतर 1 किलोचे केक रात्री बेक केलेले नाही आहेत ते ती बेक करते आहे. आणि नंतर इकडे माझे सुरू झालेले आहेत केक बनवणं. मी बनवते केक बनवायला खूप वेळ नाही लागत. त्याचं क्रीमिंग वगैरे ते करायला जास्त वेळ नाही लागत. फक्त क्रीम फेटायला, चॉकलेट क्रश, चॉकलेट गरम करा, या सगळ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यात खूप वेळ जातो आणि म्हणून मग थोडंसं केक रेडी व्हायला वेळ लागतो. आणि एकटंच माणूस असेल तर ते आणखीच सगळं लेट होत जातं. आता माझी प्रॅक्टिस भरपूर झालेली आहे तरी मी एक केक बनवते 15 ते 20 मिनिटमध्ये. नंतर हे सीमाने ते बनवून आणलेलं आहे रसपोळी. तिला आंब्याचा रस खायचा होता म्हणून तिने स्पेशल घरी जाऊन पोळी आणि रस बनवून आणलेला आहे. नंतर जेवण करून मी पुन्हा लागलेली आहे माझ्या कामाला आणि माझे हे सध्या 2-3च केक रेडी आहेत. आणि हे सगळं सीमाने मला शॉप क्लीन करून दिलेलं आहे. आणि दुपारचे वाजलेले आहेत 3, तोपर्यंत माझे एवढे केक झालेले आहेत. नंतर शूट करायला कुणालाच टाईम नव्हता म्हणून काय मध्ये शूट केलेलं नाही आहेत. आणि जे माझं केकचं टार्गेट होतं ते
बऱ्यापैकी कंप्लीट झालेलं आहे. ह्या आहेत ऋतू दिदी. ह्या एव्हरी सॅटरडेला आमच्याकडे येतात आणि खूप छान गप्पा मारतात. आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस गप्पा मारतो. थोड्या वेळ त्या बसतात, अर्धा पाऊण तास, आणि मग ते त्यांचं जातं. ह्या खूप नेचरने खूप छान आहेत, खूप फ्री आहे, सगळ्यांशी खूप छान बोलतात. आता माझा हा एकच केक बाकी आहे आणि आम्ही आमचं आवरून आता निघतोय घरी. आणि एक केक आम्हाला घरी जाताना होम डिलिव्हरी करायचा आहे. नंतर घरी जाताना हे आहे ह्या काकांचं किराणा शॉप. इथे रोज आम्ही एक स्टॉप घेतो. तर आज मी म्हटलं की आज एवढं मी काम केलेलं आहे तर मला काहीतरी गिफ्ट, काहीतरी खायला घ्यायलाच पाहिजे. म्हणून आपलं पॅकेट्सचं फूड घेतलं. खायला नाही पाहिजे पण मला ते कंट्रोल होतच नाही. मी थोडं 2-2 दिवसाला काहीतरी असं खात असतेच. आता हे येऊन पोहोचलेलो आहे आणि आणखी तरी आपलं काम संपलेलं, म्हणजे आमचं काम संपलेलं नाही आहे. आणखी जेवण बनवायचं, जेवायचं आहे आणि दिवसभर किती सेल झाला काय ते सगळं काउंट करायचं आणि मग झोपायचं. ॲज युज्युअल म्हणजे काम भरपूर झालेलं आहे. सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 10:30 पावणे 11पर्यंत. शरीर थकलेलं आहे पण मन मात्र थकलेलं नाही आहे. ते आतून फ्रेशच वाटते आणि सेल जरा चांगला झाला आहे तर मग ते आणखी फ्रेश वाटते. तर हे आता ही सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करते आहे. मग जेवण बनवायचं आहे आणि मग जेवायचं. सर्व गोष्टींना पुरून उरणारी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे कष्ट. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही. म्हणून कशाचीही भीती न बाळगता, लोकांचा विचार न करता कष्ट करत राहा आणि आपले स्वप्न स्वतः पूर्ण करायची ताकद ठेवा. असेच नेहमी हसत राहा, खुश राहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. जय श्री कृष्ण.